Hello everyone. In today's lecture we are going to see two types of discount, that is trade discount and cash discount. See what is the difference between these two discounts or how to identify whether it is trade discount or cash discount. We'll see one by one. First is a trade discount. Now trade discount is given on the list or a catalog price of product. जी कॅटलॉग किंवा जी आपली प्राइस असते ॲक्च्युअल प्रोडक्टची त्याच्यावरती जो डिस्काउंट दिला जातो त्याला ट्रेड डिस्काउंट म्हणतात. और व्हेन कस्टमर परचेस गुड्स ऑन अ बल्क क्वांटिटी ट्रेड डिस्काउंट इज गिवन बाय द सेलर. जेव्हा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बल्क क्वांटिटीजमध्ये प्रोडक्ट विकत घेतले जातात तेव्हाच सेलर त्यांना ट्रेड डिस्काउंट देतो. नेक्स्ट, cash discount. So what is the meaning of cash discount? Cash discount is given on the cash payment only. जेव्हा कॅश पेमेंट केलं जातं तेव्हाच कॅश डिस्काउंट मिळतो किंवा जास्तीत जास्त लवकर कॅश पेमेंट करण्यासाठी जो डिस्काउंट दिला जातो त्याला कॅश डिस्काउंट म्हणतात. आता आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत. समजा मी 10 बुक्स परचेस केलेली आहेत. 1000 रुपीजचं एक बुक आहे. ओके, 10 बुक्स 1000 रुपीजचं एक बुक आहे. तर 10 बुक्सची प्राइस किती झाली? 10 इंटू 1000 10,000 रुपीज. ओके, आता मी सेलरला शॉपकीपरला रिक्वेस्ट केलेली आहे की मी 10 बुक्स परचेस केलेले आहेत, 10 क्वांटिटी परचेस केलेल्या आहेत, तर मला काहीतरी डिस्काउंट दे. मग सेलरने मला ट्रेड डिस्काउंट 5% ट्रेड डिस्काउंट अलाव केलेला आहे. समजा त्याने 5% ट्रेड डिस्काउंट दिलेला आहे. तर 10,000 वरती 5% 500 रुपीज. 500 रुपीज आपल्याला मायनस करायचे आहेत 10,000 मधून. मग किती राहतात? 9,500. आता आपल्याला काय करायचं आहे? 9,000 रुपीज पे करायचे आहेत इन्स्टेड ऑफ पेइंग 10,000 रुपीज बिकॉज वी गेट 5% ट्रेड डिस्काउंट. देर विल बी टू सिच्युएशन्स. दोन सिच्युएशन्स आहेत. आता एक तर तुम्ही ऑन द स्पॉट पेमेंट करा किंवा क्रेडिट ट्रान्झॅक्शन करा. क्रेडिट म्हणजे उधारीवरती ती बुक्स तुम्ही घेऊन जा. सेलरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं, शॉपकीपरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर तो म्हणेल की तुम्ही लवकरात लवकर कॅश पेमेंट करा. मग तो आपल्याला कॅश डिस्काउंट देतो लवकरात लवकर कॅश पेमेंट करण्यासाठी. समजा त्याने आपल्याला 10% कॅश डिस्काउंट दिलेला आहे. कॅश डिस्काउंट का दिलेला आहे? लवकरात लवकर कॅश पेमेंट करण्यासाठी. मग 9,500 वरती 10% कॅश डिस्काउंट किती होतो? 950. 950 ही जी अमाऊंट आहे ती आपल्याला लेस करायची आहे 9,500 मधून. सो 9,500 मायनस 950 8,550 रुपीज. म्हणजे आपल्याला आता फक्त एवढीच अमाऊंट 8,550 रुपीजच पे करायची आहे. जर आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन केलेलं असेल म्हणजे आपण पैसे लगेच दिलेले नसतील तर आपल्याला कॅश डिस्काउंट मिळणार नाही. म्हणजेच सेलरला लवकरात लवकर पैसे मिळवण्यासाठी जो शॉपकीपर असतो त्याला हेच पाहिजे असतं की लवकरात लवकर सगळ्या कस्टमर्सने आपले पैसे द्यायला पाहिजेत, म्हणून तो कॅश डिस्काउंट देतो. ओके, हाच डिफरन्स आहे ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंटमध्ये. ट्रेड डिस्काउंट केव्हा दिला जातो? वेन वी परचेस गुड्स ऑन अ बल्क क्वांटिटी. जेव्हा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आपण गुड्स परचेस करतो तेव्हा ट्रेड डिस्काउंट दिला जातो. वेदर इट इज कॅश ट्रान्झॅक्शन ऑर क्रेडिट ट्रान्झॅक्शन. मग ते कॅश ट्रान्झॅक्शन असू देत किंवा क्रेडिट ट्रान्झॅक्शन असू देत, जास्त प्रमाणात गुड्स परचेस केलेत तुम्हाला ट्रेड डिस्काउंट मिळतो. कॅश डिस्काउंटमध्ये काय असतं? फक्त कॅश पेमेंट करतो तेव्हाच आपल्याला कॅश डिस्काउंट मिळतो किंवा लवकरात लवकर कॅश पेमेंट करण्यासाठी कॅश डिस्काउंट दिला जातो. ओके, सो आर नेक्स्ट टर्मिनॉलॉजीज आर solvent and insolvent. Now solvent means what? If person's assets are more than or equal to his liabilities then it is known as solvent person. म्हणजेच काय? जेव्हा ॲसेट्स लायबिलिटीजपेक्षा जास्त असतात किंवा
सेम असतात त्याला सॉल्वंट पर्सन म्हणतात. फॉर एक्झाम्पल, समजा ॲसेट्स आहेत 50 लाखाचे, मग त्या ॲसेट्समध्ये लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, बँक बॅलन्स या सगळ्याची मिळून व्हॅल्यू झालेली आहे 50 लाख रुपीज आणि कर्ज आहे 30 लाखचं. म्हणजेच काय आहे, लायबिलिटीज कमी आहे ॲसेट्सपेक्षा. म्हणजेच इझिली तो पर्सन आपलं जे कर्ज आहे, ज्या लायबिलिटीज आहेत त्या पे ऑफ करू शकेल ऑन टाईम, म्हणून त्याला सॉल्वंट पर्सन म्हणतात. ही इज ए फायनान्शियली साऊंड, म्हणजे तो ओके असतो फायनान्शियली, तो आपलं ॲसेट्स वगैरे विकून आपलं लायबिलिटीज कवर करू शकतो. नेक्स्ट इज ए इनसॉल्वंट. एक्झॅक्टली अपोजिट टर्म आहे सॉल्वन्सीच्या किंवा सॉल्वंटच्या. तर आता इनसॉल्वन्सीमध्ये किंवा इनसॉल्वंट मीन्स व्हॉट, इफ पर्सन्स लायबिलिटीज आर मोर दॅन or equal to his assets, then it is known as a insolvent person. म्हणजेच त्याच्या लायबिलिटीज जास्त आहेत ॲसेट्सपेक्षा किंवा लायबिलिटीज आणि ॲसेट्स सेम आहेत, तेव्हा त्याला काय म्हणतात, इनसॉल्वंट पर्सन म्हणतात. म्हणजे सेम एक्झाम्पल, समजा 50 लाख रुपयाचं कर्ज आहे आणि माझे ॲसेट्स 30 लाख आहेत. म्हणजेच काय आहे, ॲसेट्स कमी आहेत, मी जो मधला गॅप आहे 20 लाख रुपीजचा तो पे ऑफ करू शकत नाही आहे, म्हणून मी इनसॉल्वंट आहे. ओके. नेक्स्ट टर्म इज ए अकाउंटिंग इयर. वी हॅव सीन दॅट नॉर्मली अकाउंटिंग इयर इज फॉर 12 months. 12 महिन्याचं एक अकाउंटिंग इयर असतं, एक फायनान्शियल इयर असतं, विच स्टार्ट्स ऑन 1st April अँड इट विल एंड ऑन 31st March. इन अर्लियर स्टेजेस आधी काय होतं की जे प्रोप्रायटर होते किंवा ओनर होते ते काय करायचे, कॅलेंडर इयरच यूज करायचे. कॅलेंडर इयर स्टार्ट्स ऑन 1st January अँड एंड्स ऑन 31st December. पण फॉर इन्कम टॅक्स पर्पज नाव वी हॅव रिकमेंडेड दॅट इज अकाउंटिंग इयर विल स्टार्ट्स ऑन 1st April itself अँड इट विल एंड ऑन 31st March. आता हे जे अकाउंटिंग इयर असतं त्याच्यामध्ये काय काय असतं, तर आपल्याला वेगवेगळे अकाउंट्स प्रिपेअर करावे लागतात. फॉर एक्झाम्पल, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, त्या अकाउंटमध्ये सगळ्या एंट्रीज प्रॉपर आहेत की नाही ते चेक करावं लागतं आणि तो सगळा डेटा इन्कम टॅक्स पर्पजसाठी आपल्याला पुढे गव्हर्नमेंटला सेंड करावा लागतो. ओके, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. अकाउंटिंग इयर 12 monthsचं असतं आणि ते स्टार्ट होतं 1st Aprilला. इट विल एंड ऑन 31st March itself. So we'll stop here today and we'll see another topic in next lecture. Thank you.